शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे दोन वेगळे सूर ऐकू येत आहेत का? एका बाजूला सुप्रिया सुळे म्हणतायत काही अटी मान्य झाल्या तर डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार म्हणतायत अपना टाइम आएगा आणि भाजप मतदारसंघाची नव्याने आखणी करून राजकीय फायदा करून घेण्याच्या तयारीत ते दिसतायत. मग नेमकं खरं कोण आहे? राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका यावर काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे डिलिमिटेशन बिल नेमकं काय आहे ज्यावर संपूर्ण देशाचं राजकारण असतापलंय. याच सगळ्याबाबत आता सविस्तर बोलूया, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सध्या संसदीय पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे डिलिमिटेशन बिल, म्हणजेच मतदार संघ पुनर्रचना विधेयक. आणि याच विधेयकावरून आता विरोधकांमध्ये मतभेद दिसू लागलेत. पण विशेष म्हणजे मतभेद दुसऱ्या कोणत्या पक्षात नाहीत तर थेट पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून समोर आलेले आहेत. आता समजून घेऊया पहिले की डिलिमिटेशन बिल म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशात लोकसंख्या वाढते, काही भागात खूप वेगाने वाढते तर काही भागात कमी वेगाने वाढते, पण अनेक मतदारसंघांची सीमा मात्र वर्षानुवर्ष ही तीच राहते. म्हणून प्रत्येक मतदारसंघात साधारण समान लोकसंख्या असावी यासाठी मतदारसंख्येची सीमा बदलल्या जातात. काही मतदारसंघ मोठे होतात, काही लहान होतात, काही नवीन तयार होतात, तर काही मतदारसंघ हे एकत्रित केले जातात. यालाच डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना म्हणतात. भारतमध्ये यापूर्वी 1952, 1963, 1976 आणि 2002 मध्ये डिलिमिटेशन झालं होतं. मात्र 1976 नंतर लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटपावर दीर्घकाळ स्थगित देण्यात आली होती, कारण कुटुंब नियोजन यशस्वी करणाऱ्या राज्यांमध्ये नुकसान होऊ नये हा विचार पुढे करण्यात आला होता. सध्या पुढील मोठ्या पुनर्रचनेची चर्चा 2026 नंतरच्या जनगणनेवर आधारित आहे. आता हा वाद नेमका कुठे आहे? तर जर लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवल्या गेल्या तर उत्तर भारतातील जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांना अधिक खासदार मिळू शकतात, तर दक्षिण भारतातील राज्यांचं प्रतिनिधित्व त्या तुलनेने कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते. यामध्ये तमिळनाडू, केरळ, कर्नाटकसह अनेक राज्यांनी चिंता अशी व्यक्त केली आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलो, पण आता त्याची शिक्षा आम्हालाच मिळणार आहे का कमी खासदार मिळून? आता येऊया राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे. सुप्रिया सुळे यांनी काय सांगितलं? सुप्रिया सुळे यांनी सरळ विधेयकाला विरोध केलेला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर केंद्र सरकारने नवीन राज्यांमध्ये समान प्रमाणात म्हणजेच 50% जागांची वाढ करण्याची हमी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करू शकते. म्हणजेच त्यांनी भूमिका पूर्णपणे समर्थनाची ठेवलेली नाही, पण अटींसह समर्थनाची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे. आता त्यांचं असंही म्हणणं आहे की पक्षाची अधिकृत भूमिका योग्य वेळी जाहीर केली जाईल. पण दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांची भूमिका पूर्णपणे वेगळी दिसते. रोहित पवार यांनी विधेयकावरती अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी भाजपावर थेट आरोप करत म्हटलं अपना टाइम आएगा आणि भाजप मतदारसंघाची अशी पुनर्रचना करू इच्छित आहे की त्यांना निवडणुकांमध्ये जास्त फायदा मिळेल. रोहित पवार यांचा असा आरोप आहे की ही केवळ मतदार पुनर्रचना नाही तर राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी यामध्ये गॅरीमेंडरिंग म्हणजेच राजकीय फायद्यासाठी मतदारसंघाची आखणी केली जाऊ शकते अशीही भीती व्यक्त केली. पण आता प्रश्न असा आहे की एकाच पक्षात एक नेते म्हणतायत की योग्य अटी असल्यावरती पाठिंबा देता येईल, तर दुसरे नेते म्हणतायत की हे विधेयक धोकादायक आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीमध्ये मतभेद आहेत का? राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की मतभेद केवळ डिलिमिटेशन पुरतं मर्यादित आहेत की पक्षाच्या वेगवेगळ्या विचारधारा आता पुढे येत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीच्या भविष्याच्या राजकीय रणनीतीबाबत विविध तर्कवितर्क असल्याने या विधानाकडे आणखीन बारकाईने पाहिलं जात आहे. मात्र अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, शरद पवार यांनी स्वतः या मुद्द्यावरती कोणतीही अंतिम भूमिका अजूनही जाहीर केलेली नाही. म्हणून पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल हे संसदेतील चर्चेनंतर किंवा पक्षाच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या समोर आलेली विधानं ही पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांची भूमिका मानली जाते. आता पाहायचं हेच आहे की डिलिमिटेशन विधेयक संसदेत आल्यानंतर राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय असेल. सुप्रिया सुळे यांची अटींसह समर्थनाची भूमिका पुढे येईल की रोहित पवार यांचा कडकडून विरोध? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मतदारसंघ पुनर्रचना हा खरंच लोकशाहीतील आवश्यक बदल आहे की विरोधक जसं सांगतायत तसं भविष्यातील राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.